जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, डेली करंट अफेअर मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर पहा, आजचा पहिला प्रश्न, WPLमध्ये पर्पल कॅप जिंकणारी महिला कोण? ठीक आहे. तर पहिला ऑप्शन बघा, सोफी डिवाइन आहे. दिवेन नाही आहे, इथे डिवाइन आहे. ठीक आहे, डिवाइन. त्यानंतर नंदिनी शर्मा, ऑप्शन नंबर 2 आहे. ऑप्शन नंबर 3 आहे स्मृती मानधना आणि ऑप्शन नंबर 4 आहे लॉरेन बेल. तर याचं जे आन्सर आहे ते आहे सोफी डिवाइन. ठीक आहे. आता आपण स्मृती मानधना, लॉरेन बेल आणि नंदिनी शर्माबद्दल माहिती बघूया. तर बघा, आपण संपूर्ण WPLबद्दलच काही महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर करूया या प्रश्नाच्या माध्यमातून. बघा, विजेता संघ सर्वांनाच माहीत आहे, रॉयल चॅलेंज बँगलोर आहे. आणि जी विजेता रक्कम आहे ते सुद्धा विचारू शकते, तर ते आहे 6 कोटी. त्यानंतर उपविजेता संघ आहे दिल्ली कॅपिटल आणि त्याची विजेता राशी जी आहे ते 3 कोटी आहे. त्यानंतर उन्मुख खेळाडी नंदिनी शर्मा आहे, डेक्कन चार्जर्स दिल्ली कॅपिटलचे, 5 लाख रुपये. ठीक आहे. त्यानंतर हंगामातील सर्वोत्तम खेळाडू जे आहे ते सोफी डिवाइन आहे, जे आपलं उत्तरसुद्धा आहे ते गुजरातचे आहे, गुजरात या टीमचे आहे, 5 लाख रुपये. त्यानंतर ऑरेंज कॅप जिंकणारी आहे RCBची स्मृती मानधना, 5 लाख रुपये मिळाले त्यांना. त्यानंतर पर्पल कॅपची किंमतसुद्धा लक्षात ठेवा, सोफी डिवाइन आहे आणि आपलं जे उत्तर आहे ते आहे 5 लाख रुपये. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुरस्काराचे नाव आहे सर्वाधिक षटकार मारणारे WPLमध्ये हरमनप्रीत कौर आहे, MIची आहे आणि 5 लाख रुपये मिळाले त्यांना. त्यानंतर सर्वोत्तम स्ट्राईक रेट ग्रेस हॅरिस आहे RCB आणि 5 लाख रुपये त्याचीसुद्धा राशी आहे. त्यानंतर सर्वोत्तम झेल लुसी हॅमिल्टन, 5 लाख रुपये त्याचीसुद्धा राशी आहे. त्यानंतर आहे सर्वाधिक डॉट बॉल लॉरेन बेल RCB, 5 लाख रुपये आणि फेअर प्ले अवॉर्ड मुंबई इंडियन्सला गेलेला आहे. तर हे काही महत्त्वाचे प्रश्न आहे याच्यातले आणि हे प्रश्न तुम्हाला विचारू शकते, जे तुम्हाला माहिती पाहिजे. खास करून तुम्हाला पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपची जी विजेता राशी, त्यानंतर त्यांची नावे आणि विनर टीमची राशी लक्षात ठेवा. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न पहा, भारतीय अन्न महामंडळ FCIचे नवे अध्यक्ष कोण? तर विवेक चतुर्थी. त्यानंतर आहे प्रवीण वशिष्ठ, रवींद्र कुमार अग्रवाल आणि ऑप्शन नंबर 4 आहे संजय गर्ग. तर याचं जे आन्सर आहे ते रवींद्र कुमार अग्रवाल आहे. आणि जे बाकीचे ऑप्शन आहे त्यांचे कोणत्या याचे अध्यक्ष आहे ते बघूया. तर बघा, संजय गर्ग आहे ते आहे भारतीय मानक ब्युरो BIC चे नवे महासंचालक आहे. त्यानंतर प्रवीण वशिष्ठ हे आहे केंद्रीय सतर्कता आयोग CVC चे नवे सतर्कता आयोग आहे. आणि विवेक चतुर्वेदी जे ऑप्शन दिलेलं आपल्याला ते आहे केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळ म्हणजे CBIC चे नवे अध्यक्ष आहेत ते, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3, NACP नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलीस हे कोणत्या राज्यात आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे गुजरात. आणि जे बाकीचे ऑप्शन आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया. जे प्रश्न आपल्याला 100% कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला विचारू शकतात. तर पहा, केरळ राज्याचे जे मुख्यमंत्री आहे ते आहे पिनराई विजयन. प्रश्न विचारू शकतात केरळचे मुख्यमंत्री कोण आहे. त्यानंतर केरळचे राज्यपाल श्री राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आहे. त्यानंतर गुजरातचे राज्यपाल कोण आहे? तर आचार्य देवव्रत आहे. आणि गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आहे. त्यानंतर बघा, राजस्थान राज्याचे राज्यपाल कोण आहे? तर हरिभाऊ बागडे आहेत. आणि राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे कोण आहेत? तर भजनलाल शर्मा हे आहेत. त्यानंतरचं जे ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला मध्य प्रदेश, त्याच्याबद्दल माहिती बघूया. डॉक्टर मोहन यादव हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहे. तर आपल्याला सरळ प्रश्न विचारतात मुख्यमंत्री कोण आहे म्हणून मध्य प्रदेशचे, तर डायरेक्ट लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई C पटेल हे मध्य प्रदेशचे सध्याचे राज्यपाल आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 4, शिखर धवन यांचे कोणते पुस्तक आहे? तर पहिलं जे ऑप्शन आहे ते क्रिकेट माय स्टाईल. दुसरं जे ऑप्शन आहे सेंचुरी इज नॉट इनफ. त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे 281 अँड बियॉन्ड्स. आणि चौथं जे ऑप्शन आहे द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर. तर याचं जे उत्तर आहे ते सुद्धा ऑप्शन क्रमांक 4 आहे द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर.
त्यानंतर बघा आपण काय महत्त्वाचे जे दिलेले आहे इथे ऑप्शन त्याचे कोण लेखक आहे किंवा कोणाचं ते पुस्तक आहे किंवा कोणाची ते माहिती आहे ते बघूया. तर बघा कपिल देव जे पहिलं ऑप्शन दिलं आपल्याला ते आहे क्रिकेट माय स्टाईल हे अँड स्ट्रेस फ्रॉम द हार्ट. तर हे कोणाचं आहे तर कपिल देव यांचं आहे. त्यानंतर बघा सौरव गांगुलीचं काय आहे तर ए सेंचुरी इज नॉट इनफ हे त्यांचं आहे. त्यानंतर 281 अँड बियॉन्ड्स हे जे आहे ते VVS लक्ष्मणचं आहे. त्यानंतर बघा द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे शिखर धवन यांचं आहे जे आपलं उत्तरसुद्धा आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 5 NIAचे कार्यकारी संचालकपदी कोणाची निवड झाली आहे. तर ऑप्शन नंबर 1 पहा राकेश अग्रवाल, दुसरा ऑप्शन आहे शत्रुजीत सिंह कपूर, प्रवीण कुमार आणि चौथा ऑप्शन आहे राजकुमार गोयल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 राकेश अग्रवाल हे याचं उत्तर आहे. आणि आपण जे ऑप्शन दिलेले आहे 3 त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया की कोणत्या याचे अध्यक्ष आहे मुख्य आहे. तर बघा शत्रुजीत सिंह कपूर हे आहे ITBPचे नवीन महासंचालक. त्यानंतर प्रवीण कुमार जे आहे ते आहे BSFचे नवीन महासंचालक. त्यानंतर राजकुमार गोयल हे आहे केंद्रीय माहिती आयोग CICचे नवे मुख्य माहिती आयुक्त आहेत ते. तर बघा आजचे जे करंट अफेअर आहे ते इथपर्यंतच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण जास्तीत जास्त करंट अफेअर कव्हर करण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थी मित्रांनो जे तुमच्या पेपरमध्ये डायरेक्ट विचारण्यात येईल आणि त्याच पद्धतीने तुम्हाला प्रश्न पाहायला मिळेल परीक्षेमध्ये. तर त्याचा परिपूर्ण प्रयत्न आपण करतो. जर तुमचं काही सजेशन असेल तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न कव्हर करून द्यायचे आहे ते जर तुम्हाला सांगायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.